बुलढाणा जिल्ह्यातील ग्राम रोजगार सेवकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आज आक्रमक पवित्रा घेतला आहे। शासन निर्णयानुसार वाढीव मानधन लागू करावे आणि इतर प्रलंबित प्रश्नांची तातडीने तोड लागावी या मागणीसाठी ग्राम रोजगार सहाय्यक संघटना जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत निवेदन सादर करण्यात आले। आज आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील सर्व रोजगार सेवक बांधव जवळपास 400 ते 500 रोजगार सेवक बांधवांनी डफळे बजाव आंदोलन केलेलं आहे आणि यामध्ये आम्ही शासनाला आमचे असे निवेदन आहे की आमचा जो 3 ऑक्टोबरचा GR आपण आज 20 महिने झाले जवळपास तो लागू झाला नाही आणि आमच्या पूर्ण कुटुंबावर उपासमारीची वेळ आज रोजी आलेली आहे। पूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील आम्ही रोजगार सेवक त्यात NMS हजेरीचं सुद्धा शासनाने आम्हाला जोर दिला। आम्ही ते पण करू, पण आम्हाला तुम्ही आम्हाला आमचे पगार पण देत नाही, आमचे कुटुंब सर्व उघड्यावर आले, तर त्यामुळे आमच्या सर्व मागण्या शासनाने आमच्या या निवेदनात दिल्या आहेत आणि सर्व मागण्या आपण सर्व मान्य कराव्या अशी आम्ही आपल्याला विनंती करतो। जर आमच्या मागण्या मान्य नाही झाला तर आम्ही जवळपास आज 1 महिना झाले आमचं काम बंद आंदोलन चालू आहे। आम्ही अजूनही तीव्र काम बंद आंदोलन आमचं चालूच ठेवू आणि आपण आमच्या मागण्या मान्य कराव्या। नमस्कार। आज बुलढाणा जिल्ह्यातील 400 ते 500 रोजगार सेवक बांधवांनी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना रोजगार सेवक बांधवाच्या विविध मागण्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे। यामध्ये रोजगार सेवक बांधवाच्या मागण्या अशा आहेत की 3 ऑक्टोबर 2024 चा शासन निर्णय आहे, त्यामध्ये 8,000 रुपये मासिक मानधन आणि 2,000 रुपये प्रोत्साहन भत्ता। दुसऱ्या नंबरची मागणी अशी आहे की शासनाने जो अर्धवेळचा जो शासन निर्णय आहे तो पूर्णवेळ करावा आणि पूर्णवेळ कर्मचारी दर्जा देण्यात यावा व तसेच मजुराप्रमाणे रोजगार सेवक बांधवांना त्याच्या प्रत्येक DBT द्वारे खात्यामध्ये मानधन देण्यात यावं व तसेच ऑनलाईनची जी कामं करावी लागतात ते कामं करण्यासाठी शासनाने लॅपटॉप, संगणक, त्याप्रमाणे डाटा या प्रकारचे उपलब्ध करून द्यावे। रोजगार सेवकाच्या न्याय मागण्या शासनाने विचार करून लवकरात लवकर मार्गी काढावा, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या वतीने आज आम्ही देत आहे। धन्यवाद।